आज आपण साबुदाण्याचा चिवडा बघायचा आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, स्पृहा क्युझिनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। साबुदाण्याच्या चिवड्यासाठी आपण इथे 2 कप नायलॉनचे साबुदाणे घेतलेले आहेत। हे कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतील। साबुदाण्यांमध्ये मी 2 चमचे पाणी घालून मिक्स करून 5 ते 10 मिनिटे साईडला ठेवून देणार आहे। त्याचबरोबर आपण 1 कप शेंगदाणे, 1 कप बटाट्याचा कीस आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता आपण थोडे थोडे साबुदाणे तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत। साबुदाण्यांना पाणी लावल्यामुळे ते थोडेसे ओलसर होतात आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण ते तळतो तेव्हा ते छान तळले जातात, छान फुलून येतात। साबुदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। जर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवली तर साबुदाण्याचा हा जो चिवडा आहे तो तेलकट होतो आणि जर फास्ट केली तर साबुदाणे आतून कच्चे राहतात। त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे साबुदाणे तळून घ्यायचे आहेत। हे साबुदाणे तळायला थोडासा वेळ लागतो। एक बॅच तळण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागतात। त्यामुळे व्यवस्थित असे हे साबुदाणे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता जसे हे साबुदाणे तळले जात आहेत तसे ते छान फुलून येत आहेत। आता हे साबुदाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण इतरही सर्व साबुदाणे तळून घेऊया। साबुदाणे तळून झाल्यानंतर बटाट्याचा कीससुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे। पण बटाट्याचा कीस तळताना ऑलरेडी तेल तापलेले आहे, त्यामुळे गॅसची फ्लेम मी थोडीशी स्लो केलेली आहे। कुरकुरीत असा हा बटाट्याचा कीस होतो, छान असा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहोत। शेंगदाणेसुद्धा क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी आपण मिरची तळणार आहोत। आता इथे कढईमध्ये तेल थोडेसेच राहिलेले आहे, त्यामुळे मी कढईतच मिरची तळत आहे। नाहीतर जर तेल जास्त राहिले असते तर मग मी तडका पॅनमध्ये वगैरे ही मिरची तळून घेतली असती। मिरची तळल्यानंतर तेल तिखट लागते, त्यामुळे आता थोडेसेच तेल आहे म्हणून मी कढईतच तळून घेत आहे। छान अशी क्रिस्पी होईपर्यंत ही मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे। जर कमी तळली गेली तर चिवड्यामध्ये ही मिरची नरम पडते। आता ही मिरचीसुद्धा आपण ह्या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता या चिवड्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालायचे आहे आणि इथे मी साखर मिक्सरला लावलेली आहे। ती साखर 2 ते 3 चमचे यामध्ये ॲड करणार आहे। इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचप्रमाणे साखरेचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पण हा चिवडा जर तिखट आणि गोड असेल तर खूप छान लागतो। पिठी साखर घातल्यानंतर आपण व्यवस्थित असा हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थंड करून एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हा भरून ठेवायचा आहे। आपला उपवासाचा साबुदाण्याचा चिवडा तयार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।